नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी दोन अपडेट आलेले आहेत। पहिला अपडेट आहे 18 नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे ही लाडकी बहिणी योजनेची ई-केवायसी करण्यासाठी। हे पहिला अपडेट आहे। त्याच्यानंतर दुसरा अपडेट आहे ते म्हणजे तुमचे पती जीवित नाहीयेत किंवा त्यांचं आधार कार्ड नाहीयेत किंवा तुमचे वडील जीवित नाहीयेत किंवा त्यांचं आधार कार्ड नाहीये किंवा तुम्ही घटस्फोटित असाल तर अशा वेळेस तुमच्याकडे एक पर्याय होता की तुम्ही आधार कार्ड यूज करायचं। ते कोणाचं यूज करायचं तर अगोदर न्यूजपेपरमध्ये भरपूर आणि न्यूजपेपर सोडा पण भरपूर प्रसार माध्यमांमध्ये यूट्यूबमध्ये असे व्हिडिओज आहेत। मी स्वतःसुद्धा तो व्हिडिओ बनवलेला आहे की फेक न्यूज नाही आहे, रिअल न्यूज आहे। त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या कुटुंबामधील कोणाचेही तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड यूज करू शकणार आहात। तर ही फेक न्यूज नाही आहे, रिअल न्यूज आहे। माझ्या अगोदर ही भरपूर लोकांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। मी स्वतः ती माहिती केव्हा दिली ज्या वेळेस पेपरमध्ये ती न्यूज आली आणि न्यूज काय मी पण 2-4 हजार रुपये देऊन कोणतीही न्यूज छापू शकतो, तो विषय नाही आहे। महत्त्वाचा विषय आहे की ती न्यूज कोण देत आहे तर महिला व बाल विकास विभागातील कोणतरी अधिकारी होता, त्यांनी ती न्यूज दिलेली होती। आता ही कोल्हापूर न्यूजपेपरमध्ये ही गोष्ट आलेली आहे, त्याच्यामुळे मी त्यावरती व्हिडिओ बनवला, अपलोड केला। जर तो व्हिडिओ पाहून तुम्ही जर केवायसी केलेली असेल तर तुमचं काही चुकीचं केलेलं नाही आहे, तुमची केवायसी ही कायम सक्सेसफुल होणारच आहे। कारण तो जो सोर्स होता तो ऑथेंटिकेटच होता। फक्त लाडकी बहिणीची केवायसी करण्यासाठी नवीन अपडेट काय आलेलं आहे, अपडेट आणखी आलेलं नाही आहे। फक्त एक न्यूज समोर आलेली आहे। महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये एक नोटीस दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, ज्यांचे पती अस्तित्वात नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, काही असू देत, त्या कारणास्तव तुमचं ई-केवायसी राहिलेली असेल तर तुमच्यासाठी नवीन ऑप्शन येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत किंवा तुम्ही ह्या कारणास्तव केवायसी केलेली नाही आहे, आधार कार्ड कोणाचं यूज करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे, केवायसी झालेली नाही आहे आणि तुम्ही रोखून ठेवलेलं असेल तर लक्षात घ्या, जे अपडेट येणार आहे ते अपडेट येऊपर्यंत सध्या तरी तुम्ही कोणतीही केवायसी करू नका। कारण ते अपडेट आल्यानंतर तुम्हाला तिथं काय आता पती अस्तित्वात नाही आहे तर मृत्यू कधी झाला तर ते मृत्यूचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर कोण वडील नाही आहेत त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे। तर ह्या पद्धतीने ते ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। ज्यावेळेस हे अपडेट येईल त्यावेळी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल, पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका।